विद्यार्थ्यांनो, सर्कल या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन MCQ केलेले होते कंप्लीट. आता हा सेकंड क्वेश्चनकडे येतो मी. प्रॉब्लेम सेट 3 मधला सेकंड एक्झाम. तर हे एक्झाम्पल मी लिहित नाही, आता मी तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवतो. मोठं एक्झाम्पल आहे हे पहा. लाईन L टचेस अ सर्कल विथ सेंटर O. हा O सेंटर असलेला सर्कल आहे आणि त्याला ही लाईन L जी आहे, ही लाईन L या सर्कलला टच करते, म्हणजे लाईन L या सर्कलचा टँजंट आहे. आन्सर: इफ सेंटर O, लाईन L टचेस द सर्कल विथ सेंटर O ॲट पॉईंट P. ही L लाईन जी आहे ती O सेंटर असलेल्या सर्कलला P पॉईंटमध्ये टच करते आहे. आता पुढचं आहे, इफ रेडियस ऑफ सर्कलची रेडियस जर 9 सेंटीमीटर असेल तर आन्सर द फॉलोइंग. एक आहे, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन O अँड P. सेंटर आणि हे P पॉईंट P यांच्यामधलं डिस्टन्स विचारलं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन O अँड P. तर O सेंटर आहे आणि P हा सर्कलवरचा पॉईंट आहे. तर यांना जोडणारा जो सेगमेंट असतो ते असते रेडियस, आणि रेडियस दिली सर्कलची 9, म्हणजे डिस्टन्स बिटवीन O अँड P इक्वल टू 9 सेंटीमीटर होईल. आणि व्हाय, कारण ती रेडियस आहे. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे की डिस्टन्स बिटवीन O अँड P इक्वल टू 9 सेंटीमीटर. याचं कारण आहे, सिन्स OP इज द रेडियस O आणि P मधलं डिस्टन्स विचारलं होतं, ते 9 सेंटीमीटर आहे. कारण सिन्स म्हणजे कारण OP इज द रेडियस ऑफ सर्कल विच इज 9 सेंटीमीटर गिवन. तर सेकंड क्वेश्चन आहे, इफ डिस्टन्स बिटवीन O अँड Q. एखादा Q पॉईंट आहे सर्कलच्या प्लेनमध्ये आणि Qचं O पासून म्हणजे सेंटरपासूनचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे. व्हेअर डज द पॉईंट Q लाय. आपण 9th चॅप्टरमध्ये शिकलो होतो, सर्कल चॅप्टरमध्ये 9th क्लासमध्ये सर्कल चॅप्टरमध्ये आपण शिकलो होतो, एखादा पॉईंट सेंटरपासून जर रेडियसपेक्षा कमी अंतरावर असेल, एखादा पॉईंट असतो त्याचा सेंटरपासूनचं डिस्टन्स रेडियसपेक्षा कमी असेल तर तो सर्कलच्या इंटेरियरमध्ये असतो. एखाद्या पॉईंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्स रेडियस एवढं असेल तो सर्कलवर असतो, आणि एखाद्या पॉईंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्स रेडियसपेक्षा जास्त असेल तर तो एक्सटेरियरमध्ये असतो. तर O आणि Qमध्ये O सेंटर आहे आणि Q हा सर्कलच्या प्लेनमधला पॉईंट आहे, आणि त्या Qचं O पासूनचं म्हणजे सेंटरपासूनचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे, म्हणजेच रेडियसपेक्षा कमी आहे. तर व्हेअर डज द पॉईंट Q लाय. हा Q पॉईंट कुठे असेल, तर हा Q पॉईंट असेल सर्कलच्या इंटिरियरमध्ये. तर सेकंड घेतो मी, डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड Q इक्वल टू 8 सेंटीमीटर, आणि R जी आहे, R म्हणजे रेडियस सर्कलची, ही आहे 9 सेंटीमीटर. दॅट इज, याचा अर्थ झाला डिस्टन्स बिटवीन O अँड Qचं O पासूनचं डिस्टन्स हे लेस आहे रेडियसपेक्षा. जेव्हा एखाद्या पॉईंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्स रेडियसपेक्षा कमी असते, तर देअरफॉर मग अशा वेळी पॉईंट Q जो आहे हा लाईज म्हणजे असेल इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. 3-4 क्वेश्चन्स विचारले आपल्याला इथे. आता हे जे आहे थर्ड क्वेश्चन, हा तुम्हाला करेक्ट करायचा आहे. इथे डिस्टन्स बिटवीन जे आधीचं आहे ते खोडून टाका आणि इथे हे करा, डिस्टन्स बिटवीन O अँड R पॉईंट आहे, त्याचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स 15 सेंटीमीटर आहे. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट R. हा पूर्ण प्रश्नच दुरुस्त करा तुम्ही. इथे डिस्टन्स बिटवीन P अँड Q खोडा, डिस्टन्स बिटवीन O अँड R करा. Rचं ओरिजिनपासूनचं O पासूनचं डिस्टन्स 15 सेंटीमीटर आहे. तर हाऊ मेनी म्हणजे किती, लोकेशन्स म्हणजे स्थानं, ऑफ पॉईंट R ऑन लाईन L. म्हणजे एक R पॉईंट आहे आणि या R पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स हे 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे रेडियसपेक्षा जास्त आहे. तर मग हा पॉईंट कुठे असेल मुलांनो, हा पॉईंट एक्सटेरियरमध्ये असेल सर्कलच्या. आपल्याला प्रश्न विचारला आहे की एक्सटेरियरमध्ये कुठे असू शकतो. मग R पॉईंट जर ओरिजिनपासून 15
आर पॉईंट जर ओरिजिनपासून 15 सेंटीमीटर अंतरावर असेल तर तो एक्सटेरियरमध्ये असेल. तो प्रश्न आहे आर पॉईंटच्या या लाईन एलवर किती पोझिशन्स असतील. तर आर पॉईंट जर सर्कलच्या बाहेर आहे तर तो ओरिजिनपासून सेंटरपासून 15 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर एल पॉईंटवर त्याचे 2 लोकेशन्स असू शकतात. एक तर तो पीच्या राईट साईडला असू शकतो या ओपासून 15 सेंटीमीटर अंतरावर, किंवा तो इकडे पीच्या लेफ्ट साईडला असू शकतो. ही आर डॅशनी दाखवतो याची पोझिशन. हा सुद्धा ओरिजिनपासून 15 सेंटीमीटर अंतरावर. म्हणजे आपल्याला म्हटलं इफ डिस्टन्स बिटवीन ओ अँड आर इक्वल टू 15 सेंटीमीटर, देन हे थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे. देन देर मे बी 2 पोझिशन्स म्हणजे लोकेशन्स ऑफ पॉईंट आर ऑन लाईन एल. लक्षात घ्या, आरचं सेंटरपासूनचं डिस्टन्स 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे तो एक्सटेरियरमध्ये आहे. मग लाईन एलवर आरचे किती पोझिशन्स असू शकतात. एक तर पॉईंट पीच्या राईट साईडला असेल आर, किंवा पॉईंट पीच्या लेफ्ट साईडला असेल. असे 2 पोझिशन्स असू शकतात, पॉसिबल आहेत पॉईंट आरच्या. तर ह्या आपल्याला विचारल्या होत्या. आरचं ओपासूनचं डिस्टन्स 15 सेंटीमीटर असेल तर लाईन एलवर आरच्या किती पोझिशन्स असू शकतात. आपण लिहिलं 2 पोझिशन्स. उत्तर लिहिलं की देअर मे बी 2 पोझिशन्स म्हणजे लोकेशन्स ऑफ पॉईंट आर ऑन लाईन एल ॲज शोन इन फिगर. हे फिगरमध्ये दाखवले आहे तुम्ही आरच्या पोझिशन्स. आता फक्त फिगरमध्ये ह्या लोकेशन्स दाखवताना हा पीच्या लेफ्ट साईड, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सारख्या अंतरावर घ्यावं लागेल. कारण हे अंतर जे आहे हे सारखं आहे. हे 15 सेंटीमीटर आहे आणि हे सुद्धा 15 सेंटीमीटर. तर एक तर ओपासून 15 सेंटीमीटरवर पीच्या राईटला असू शकतो, किंवा ओपासून 15 सेंटीमीटरवर पीच्या लेफ्टला असू शकतो. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. तोच प्रश्न आहे. ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम, म्हणजे ह्या ज्या पोझिशन्स आहेत आरच्या, त्या ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणजे किती अंतरावर असतील फ्रॉम पॉईंट पी. तर पीपासून तुम्हाला या आर पॉईंटच्या लोकेशन्सचे डिस्टन्स काढायचे आहे. तर या साईडला, राईट साईडला हा आर पीपासून जेवढ्या अंतरावर असेल तेवढ्याच अंतरावर तो लेफ्ट साईडला असेल पीपासून. म्हणजे एका लोकेशनचं पीपासूनचं डिस्टन्स काढलं तर हे तुम्हाला भेटून जाईल. तर आपल्याला पी आर काढायचं आहे, म्हणजे आर पॉईंटचं पीपासूनचं डिस्टन्स. त्याच्यासाठी आपण ओ पी सेगमेंट काढू. ओ पी सेगमेंट जो आहे ही सर्कलची रेडियस आहे. आणि तुम्हाला माहीत आहे टँजंट हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा लाईन एल जी आहे ही ओ पीला परपेंडिक्युलर असेल, म्हणजेच ओ पी आर जो आहे हा राईट अँगल असेल. तर मी आता याच्यामध्ये घेतो ड्रॉ सेग ओ पी. मी लिहिल इथे अँगल ओ पी आर हा 90 डिग्रीचा आहे. टँजंट थिअरम वापरला मी इथे. नंतर मी आता काढतो इन राईट ट्रायंगल ओ पी आर बाय पायथागोरस थिअरम. ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इक्वल टू ओ आर स्क्वेअर. ओ पी 9 आहे. पी आर म्हणजे आरचं पीपासूनचं डिस्टन्स, पी आर म्हणजे आरचं पीपासूनचं डिस्टन्स, हे मला काढायचं आहे. आणि ओ आर आहे 15. पी आर स्क्वेअर इक्वल टू 15 स्क्वेअर मायनस 9 स्क्वेअर. पी आर स्क्वेअर इक्वल टू 225 मायनस 81. म्हणजे पी आर स्क्वेअर इक्वल टू 144. देअरफॉर पी आर इक्वल टू 12 सेंटीमीटर. म्हणजेच दॅट इज
पोजिशन्स ऑफ थांबा एक मिनिट, दॅट इज ईच पोजिशन ऑफ पॉइंट आर ऑन लाइन एल is at a distance of 12 centimeter from point P. जे आरच्या लाईन एलवर किती पोझिशन्स असतील? जर ओ पासून आरचं डिस्टन्स 15 सेंटीमीटर असेल तर आर पॉईंटच्या लाईन एलवर किती पोझिशन्स असतील? 2 असतील. आणि या प्रत्येक पोझिशनचं पॉईंट पी पासूनचं डिस्टन्स हे असेल 12 सेंटीमीटर. हे 12 सेंटीमीटर आणि इकडे सुद्धा 12 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं. सेकंड एक्झाम्पलकडे येतो, थर्ड एक्झाम्पलकडे येतो. प्रॉब्लेम सेटमधलं हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. हे थर्ड एक्झाम्पल आहे. याच्यात ही फिगर आहे आणि हे एम इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड से के एल इज टँजंट. एम हे सर्कलचं सेंटर आहे आणि हा के एल सेगमेंट जो आहे हा टँजंट सेगमेंट आहे. इफ एम के दिला आहे 12, के एलची लांबी दिली आहे 6√3. देन फाइंड रेडियस ऑफ सर्कलची रेडियस काढा आणि मेजर ऑफ अँगल के अँड अँगल एम. अँगल के आणि अँगल एम यांचे मेजर्स काढा. सोल्युशन पहिल्यांदा पहा, हा एम सेंटर आहे, एम केची लांबी 12 आहे, के एल हा टँजंट सेगमेंट आहे. तर हा टँजंट सेगमेंट जो आहे किंवा टँजंट आहे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा एम एल के अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. तर इन फिगर स्टार्टच तिथून करतो मी. इन फिगर अँगल एम एल के इक्वल टू 90 डिग्री. थेरम वापरलं मी, टँजंट थेरम. आणि मग मी लिहितो इथे नाव. हा जर राईट अँगल आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. इन राईट ट्रायंगल एम एल के बाय पायथागोरस थेरम एम एल स्क्वेअर ही रेडियस मला काढायची आहे. एम एल स्क्वेअर प्लस के एल स्क्वेअर इक्वल टू एम के स्क्वेअर. त्याला के एल वाचतो इक्वल टू एम के स्क्वेअर. तर एम एल रेडियस मला काढायची आहे, माहीत नाही. के एल माहिती आहे मला 6√3. तर हे 6√3चा होल स्क्वेअर करावं लागेल तुम्हाला. आणि एम के आहे 12. तर एम एल स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर मायनस 6√3चा होल स्क्वेअर. तर 12चा स्क्वेअर 144 मायनस 6चा स्क्वेअर 36 इंटू √3चा स्क्वेअर 3. 144 मायनस 108 या दोघांचं प्रोडक्ट केलं इक्वल टू 36. म्हणजे दॅट इज मला भेटलं एम एल स्क्वेअर इक्वल टू 36. देअरफॉर एम एल इक्वल टू 6 युनिट्स. कारण हे जे मेजर्स दिले आहे ना, युनिट दिलं नाही आहे सेंटीमीटर वगैरे, तर हे युनिट्स शब्द आपण लिहायची पद्धत असते. म्हणजे दॅट इज एक आन्सर मला मिळालं. रेडियस ऑफ सर्कल. हा पहिला प्रश्न विचारला होता, सर्कलची रेडियस काढा. सर्कलची रेडियस आहे एम एल आणि ही आहे 6 सेंटीमीटर. आता आपल्याला पाहिजे अँगल एम आणि अँगल के यांचे मेजर. तर एक 30-60-90 थेरमचा कॉन्व्हर्स आहे मुलांना, की एखादा ट्रायंगल जर 30-60-90 थेरमचा कॉन्व्हर्स 30-60-90चा थेरम सांगतो, ट्रायंगलचे 3 अँगल्स 30-60-90चे असतील तर 30 समोरची साईड हायपोटेनसच्या अर्धी असते आणि 60 समोरची साईड हायपोटेनसच्या √3/2 टाईम्स असते. हा 30-60 थेरमचा कॉन्व्हर्स आहे. हा सांगतो की एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर एखादी साईड हायपोटेनस आहे, समजा हा 10 आहे, ही साईड 5 आहे. जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे कारण तरच त्याला हायपोटेनस असेल. तर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एखादी साईड जर हायपोटेनसच्या अर्धी असेल तर या साईड समोरचा अँगल जो असतो हा असतो 30 डिग्रीचा. आणि एखादी साईड जर हायपोटेनसच्या, समजा ही साईड आहे, ही 5√3 आहे. आता हे 5√3 जे आहेत हे 10चे √3/2 टाईम्स आहेत.
कसे मी काढून दाखवतो. 10चे रूट 3/2 टाईम्स काढले तुम्ही, 10ला रूट 3/2नी मल्टिप्लाय केलं त्याने याला 5चा भाग जाईल आणि तुम्हाला भेटेल 5√3. म्हणजे 5√3 हे 10चे रूट 3/2 टाईम्स आहे. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये एखादी साईड जर हायपोटेनसच्या अर्धी आहे, आता ही अर्धी आहे, तर याच्यासमोरचा अँगल 30 डिग्रीचा असेल. आणि एखादी साईड जर म्हणजे ही हायपोटेनसच्या रूट 3/2 टाईम्स असेल तर 5√3 हे 10चे रूट 3/2 टाईम्स आहे. हे मी करून दाखवले होते. एखादी साईड जर हायपोटेनसच्या रूट 3/2 टाईम्स असेल तर या साईडसमोरचा अँगल जो असतो हा 60 डिग्रीचा असतो. तर इथे आता मला हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे मला माहिती आहे आणि याच्या तिन्ही साईड मला माहिती आहे. तर ही साईड 6 आहे ML, म्हणजे ही 12च्या अर्धी आहे. तर या ML साईडसमोरचा अँगल के जो आपल्याला काढायचा आहे हा असेल 30 डिग्रीचा. आणि हे 6√3 जे आहेत हे 12चे म्हणजे हायपोटेनसचे रूट 3/2 टाईम्स आहे. म्हणजे 12ला जर रूट 3/2नी मल्टिप्लाय केलं, 12चे रूट 3/2 टाईम्स तुम्ही काढले तर ते येतील 6√3. म्हणजे ही जी साईड आहे KL जी 6√3 आहे ही हायपोटेनसच्या रूट 3/2 टाईम्स आहे. तर या साईडसमोरचा हा अँगल असेल मग M अँगल असेल जो आपल्याला काढायचा आहे 60 डिग्रीचा. तर इथे 30-60-90 थेरमचं मी कॉन्व्हर्स वापरणार आहे. मी लिहिणार आहे इन राईट ट्रायंगल. हा राईट ट्रायंगल आहे मला माहिती आहे MLK. राईट ट्रायंगल MLKमध्ये ही ML साईड जी आहे ही 6 आहे आणि ही हाफ आहे. कशाच्या? हायपोटेनसच्या म्हणजे 12च्या. तर हे 6 काय आहे मी आधी आकडे लिहिले. तर 6 आहे ML म्हणजे ML साईडची लेंथ. ही हाफ आहे कशाच्या? 12च्या म्हणजे MKच्या म्हणजेच हायपोटेनसच्या. अँड आणि इकडे लिहितो अँड ही जी साईड आहे 6√3 ही 6√3 जी आहे ही रूट 3/2 टाईम्स आहे. कोणाच्या? 12च्या. हे बघ रूट 3/2नी जर 12ला मल्टिप्लाय केलं दोन्ही याला 6चा भाग जाईल आणि तुम्हाला भेटेल 6√3. म्हणजे 6√3 हा जो आकडा आहे हा 12च्या रूट 3/2 टाईम्स आहे. तर तुमच्या फिगरमध्ये 6√3 काय आहे? तुमच्या फिगरमध्ये 6√3 आहे KL म्हणजे KL साईडची लेंथ. मग हे 6√3 जर लिहिलं आहे मी, संख्या लिहिली आहे, याला लिहितो मी अँड. हे अँड चालू आहे आपला इकडे. तर 6√3 जे आहे हे आहे KL साईडची लेंथ. ही रूट 3/2 टाईम्स आहे. कोणाच्या? 12च्या म्हणजे MKच्या जो आहे हायपोटेनस. मग देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम जी ML साईड हायपोटेनसच्या म्हणजे MKच्या अर्धी आहे या ML समोरचा अँगल K हा असेल 30 डिग्रीचा. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम ML जी MKच्या हाफ आहे या MLचा अपोजिट अँगल जो K आहे हा असेल 30 डिग्रीचा. 30-60-90चा थेरम सांगतो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जी साईड हायपोटेनसच्या अर्धी असते त्या साईडसमोरचा अँगल 30चा असतो आणि जी साईड हायपोटेनसच्या रूट 3/2 टाईम्स असते त्याच्यासमोरचा अँगल 60 डिग्रीचा असतो. तर ही ML जी आहे ही MK हायपोटेनसच्या अर्धी आहे म्हणून MLचा अपोजिट अँगल K 30चा असेल. आणि ही KL साईड जी आहे जी 6√3 आहे ही हायपोटेनसच्या म्हणजे MKच्या जो 12 आहे हायपोटेनस. तर KL साईड ही हायपोटेनस KLच्या रूट 3/2 टाईम्स आहे. हायपोटेनस MKच्या रूट 3/2 टाईम्स आहे. तर KLचा जो अपोजिट अँगल आहे अँगल M हा असेल 60 डिग्रीचा. तर अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आपण घेतला. नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊ.